प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, अचूक, निर्भीड आणि सडेतोड। लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक। येवले शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत असल्या कारणाने या ठिकाणी अनेक अपघात झाले आणि त्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे विविध संघटना आहेत त्यांनी या ठिकाणी रस्त्यालगत असलेलं अतिक्रमण काढावं अशी या ठिकाणी सातत्याने मागणी केली होती। आणि त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आज आत्मदहनाचा देखील नगरपालिकेमध्ये प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे आज नगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यानंतर हा जे आहे प्रत्यक्षात आपण पाहू शकतो की या ठिकाणी अतिक्रमण मोहिमेला जे आहे मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते सुरुवात या ठिकाणी होत आहेत आणि नगरपालिकेने मोठा फौज फाटा सोबत घेऊन या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम सुरू केलेली आहे। त्यामुळे रस्त्यालगत असलेलं अतिक्रमण जे आहे आज मोठ्या प्रमाणावर जे आहे काढलं जात आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या या याच्यामध्ये प्रोटेक्शनमध्ये हे अतिक्रमण जे आहे आज काढलं जात आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। त्या संघटनेने या ठिकाणी आज हे आंदोलन केलेलं आहे त्यांच्या या ठिकाणी आपण काय सांगाल तुम्ही? अतिक्रमणामुळे अपघात वाढले होते, आता ते योग्यच नाही। म्हणजे यांनी जे आहे आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे। आज नगरपालिकेमार्फत अत्यावृज नाका ते गंगाधरोजा या भागाचा जो आहे अतिक्रमण मोहीम काढली जात आहे। न्यूज लोकतंत्र 18 साठी हितेश दाभाडेसह अय्यूब शहा, येवला। आमच्या आंदोलनाची दखल घेत पालिकेने अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे आणि जर पालिकेने अतिक्रमण हे पूर्णपणे काढावे, अर्धवट एकही अतिक्रमण सोडू नये। दिवाळीपर्यंत पालिकेने आम्हाला शब्द दिलेला आहे तर आम्ही येवल्यातील पूर्ण अतिक्रमण काढू। दररोज टप्प्याटप्प्याने ते अतिक्रमण काढणार आहे। तरी पालिकेला माझं असं सांगणं आहे तर एखादा कुठला राजकीय नेत्याचा असेल असं कोणाचे राजकारण पालिकेने ठेवू नये। सर्वांना एकच न्याय देऊन सगळ्यांचं अतिक्रमण पालिकेने दिवाळीपर्यंत काढावे ही माझी पालिकेला नम्र विनंती। वंदे मातरम।